पागल आहे तू, पागल. लोक तुला का बोलली तर तू आहे रिकामा, तुला नाही काम. आणि काम नसल्यामुळे लोकांना वाटतं मला लई पत्रिका आल्या. लोकांना माहिती आहे नाही पत्रिका नाही नाही पत्रिका दिली तरी हे येणारच आहे. त्याच्यामुळे चला, लोकांना वाटतं आपलं काय नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, काही लोकांना घेणं नाही. आता बसणाऱ्या सगळ्या लोकांची गरज लोकांना फक्त 21 तारखेला 6 वाजेपर्यंत आहे. 21ला 7 वाजले, 5 वर्ष उलथा, तुमच्याशी आमचं काही घेणं नाही. रात गई बात गई. उगाच हातानं झटे करू नका, काही लोकांना गरज नाही. आपण भ्रमात आहे, भ्रमात. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल. तू मोकळ्या मनाने जा, तुझ्या वाचून काही आडलं नाही. तूच पप्प्याची बिस्किटं खाती, तूच पप्प्याची बिस्किटं खाती. तूच म्हणती माझ्याशिवाय पप्प्या राहत नाही. पप्प्या राहतोय, बिस्किटं कोण देईल तुला. आणि नातू सांभाळी म्हणून तुला भाकरी आहे, नाही तर तुला भाकरी घालाय कोणी मोकळं नाही. म्हणून आजीबाई म्हणत असते माझ्याशिवाय तो राहत नाही, तो राहतोय. या जगाला काही घेणं नाही. पत्रवळी सारखं माती सारखं जग आहे. पाणी टाकलं विरघळलं, पाणी बंद गाळ. आपण म्हणतो बा मला लोक विक, लोकांना तुमचं काही घेणं नाही. हा गव्हर्नमेंट ते लोकांना कोणचंच घेणं नाही. काही लोकांच्या डोक्यात 2च खटके आहेत सध्या. मला पैसा पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे. तिसरा रोग लोकांना नाही. लोकांना एकच रोग आहे, ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. 2 मला पैसा पाहिजे, 2 मला सत्ता पाहिजे, आणि 3 माझीच लोकांनी लाल केली पाहिजे. मला लोक नुसतं असं म्हणले पाहिजे या 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 मसा बोकांडी आमच्या. बस लोकांना काही घेणं नाही महाराज, काही घेणं नाही. फक्त आय वॉन्ट मनी, आय वॉन्ट मनी. आता आम्ही जरी बोंबलं धिंडतोय, ओनली आय वॉन्ट मनी. लोकांना काही घेणं नाही. तुम्ही असे उलथा, नाही तर कीर्तन संपल्यावर नाही त्या मारा. आय वॉन्ट. प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच खटकी आहे, आय वॉन्ट. 7 दिवस बिचारा इथं बसलाय, 9 दिवस. उद्या घट उठला, गाव मरू द्या, आय वॉन्ट मनी. 2 तास घाम व्यवस्थावर वाजवणार, बाबा आडवा पडू द्या, आय वॉन्ट मनी आळंदी. प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच खटके आहे, ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. नोकरीवाला महिना भरला पैसे, मजूर दिवस बुडाला पैसे, मजूर बाजाराला पैसे, कीर्तन कीर्तन फेटा सोडला पैसे, माई सिटीवाला कीर्तन संपलं पैसे, पखवाद्या पीठ काढलं पैसे, टाळ करी टाळ बांधला पैसे, गिरणीवाला दळण संपला पैसे, पुढारी ते रस्ता मंजूर केला, काढणाराचे वेगळे, काढून देणारचे वेगळे, खडी काढणाराचे वेगळे, रस्त्यात राहिलं मुरुम. प्रत्येकाला फक्त काढीत राहायचं. 16% तुला, 3% मला. बैठक आपली रात्री मारुतीच्या देवळात, गलासाला गलास लावून टॅक्स वसूल. 100 फूट रस्ता मंजूर करायचा, बस त्यातला 3 ट्रॅक्टर मुरुम आपल्या साडूच्या वाट्यावर टाक, 2 ट्रॅक्टर मुरुम अंगणवाडीत टाक, 1 ट्रॅक्टर ते वाट्यात टाक, मिटलं काम. आय वॉन्ट पाय मनी. एक दुसरी गोष्ट, मला माना. आता ही उलथापालाची चालली महाराष्ट्रात 1-1.5 महिना झाला. ही चालली कायसाठी? नाही तिकडं जमत, नाही इकडं जमत, तिकडून नाही जमत, फुटला, फुटू नाही जमत, दुसऱ्याच गोष्टला. केवळ मला माना. 2 भाग. आणि 3रा भाग, माझीच लाल करा. बस हे 3 रोग सोडून लोकांना रोग नाही. म्हणून 3 गोष्टी सांगतो, नीट ऐका, पटल्या तर हा म्हणा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. कमी होते कमी होते कमी. तरुण पण कायम राहत नाही, कमी होतंय. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा मारतोय. आणि 100 TMCचं 100 TMCचं उजनी सुद्धा कधीतरी कोरडं पडतंय. आणि उन्हाळ्यात भरत आहे. यंदा दुष्काळात भरलंय. सांगली 17 हे नुसते म्हणतात वाचवा वाचवा. मागच्या 15 पुण्यावाले म्हणायचे घुसलं घुसलं घुसलं, निघालं निघालं.
अरे वाट्यावर गेलं घरात. आणि आपण महिना झालाय म्हणतो अरे बुरबुर येऊ द्या रे, बुरबुर येऊ द्या. आपल्याला टाकून प्यायला पाणी नाही. दिवस फिरत येतात. आता तुमचं तरी बरी आहे, इथून खाली गेले का जवळ मोकळे. अंगातली ताकद कमी वापर, योग्य ठिकाणी वापरा. उगाच मोटरसायकलवर चालत कुत्र्याला थांबतो, त्याचा बाप पिसाळेल होता. 1. अंगातली ताकद जपून वापरा. 2. खिशातला पैसा चांगल्या ठिकाणी घाला. नवरात्रात पैसा घाला, दुप्पट होईल. अन्नदानात पैसा घाला, दुप्पट होईल. गरीबावर उपकार करा, दुप्पट होईल. भांडे घासणारी बाई आजारी आहे, महिला मंडळ भांडे घासणारी बाई आजारी आहे, तिला सलाईन भरलंय. तुमच्या पर्समध्ये 100 रुपयाची नोट असेल देऊन टाका तिला. तुमचे 100चे 1000 होतील. तिचे बुडू नका. तिची मुलगी इंटरव्ह्यूला निघली, तुमच्या घरात कपाटभर कपडे आहेत, तुमच्या पोरीला 5-5 ड्रेस आहे. एक ड्रेस त्याच्यातला काढून तुमच्या मुलीचा तिला देऊन टाका. तिचा आशीर्वाद, तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटेल. लक्ष्मी चांगल्या ठिकाणी वापरा. आणि ज्याला अन्नाची गरज आहे त्याला देत जा, नको त्याला देऊ नका. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकांना जेवायला बोलवायचं नाही. ते तशा रोग्याटचे काय बोलली मारायला ती. आणि ती आली तर खाताही नाही, मला हे आवडत नाही, तू येऊ नको, आमचं घरही बिघडू नको, उलट तिकडं कोणीकडं. इथं भांडे घासणाऱ्या बाईला बोलवा आणि तिला खपलं नाही ना बांधून द्या. ती तव्यावर गरम करून पोरांना घालेल, तिचे पोरं हसतील, हाच देव. श्रीमंताच्या बाईला जेवायला बोलव का तिचं कौतुक लई. भात नको, भातात वरण नको, तू भातही खाऊ नको, खाती मरायला. ती भांडे घासणारी बाई आमची, ती भांडे घासणारी बाई आमच्या अख्ख्या घराचे भांडे घासती. ती तरी 3रा मजला चढती, ही लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या येत्या. अगं तुझ जगती तरी का आला. जर त्यालाही मोकळं करीन तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन तोही उलथानं काय करते. पत्रवळी ही माती आहे. इथं आलोय आपण, आता घटपुरा करून देतो ना, अभंगात घालतो. खाली ठेवली पत्रवळी, त्यावर टाकली माती. का गरज नाही कोणाला. महिला म्हणलं तुमची सासू मेली तुमची सासू, लबाड बोलायचं नाही बरं का, 9 मे. तुमची सासू मेली, मुलगी रडती, सुने रडती, दोघी सारख्या रडत्या का. मुलगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटले म्हणून. सासूसाठी रडे सून, आवाज करीता भिंगला, आवाज करीता भिंगला, आवाज करीता भिंगला. काय करत नाही. शाळेतले पोरं आपले पोरग शाळेत आलं का आई त्याच्या तोंडावरून हात फिरवती, तो वात्सल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. हात नाव्याचाही आहे आणि हात आईचाही आहे, पण आईचा भाव वेगळा आहे आणि नाव्याचा भाव वेगळा आहे. सुनेचा भाव वेगळा आहे, लेकीचा भाव वेगळा आहे. तसं जगाचा तुमच्याकडे पाहण्याचा भाव वेगळा आहे आणि जगाचं वागणं वेगळं आहे. बस आता घट तयार करायचा आहे आपल्याला. ते पोरं द्या आणून, ते पोरं द्या आणून, जाऊ दे. ते हे इथले उभे राहिलं नाही, ते बाहेर काढले. पत्रावळीवर टाकली माती. इथं आलो बरं का आपण आता. मातीत टाकलंय धान्य, आणि धान्य अनेक प्रकारचं आहे. तसं या जगात अनेक प्रकारचे लोक आहे. आता एक जाणकार माणसासाठी सांगतो, या लोकांनी फायदा असा घेतला महाराज. देवानं निर्माण केली एक जात, त्या जातीचं नाव ठेवलं मनुष्य. आणि मनुष्य ह्या शब्दाचा अर्थ, जात या शब्दाचा अर्थ असा आहे, जात या शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही समजतो हलकट शब्द नाही. जात या शब्दाचा अर्थ आहे प्रकार. लोकांनी जात या शब्दाचा अर्थ बिंडोकपणा लावला आणि ते केलंय भांडणाचं मूळ. जात हा शब्दाचा प्रकार असा नाही, शब्दाच्या जाती, फळाच्या जाती, जाती याचा अर्थ प्रकार, फळाचे
प्रकार, मुळाचे प्रकार, पानाचे प्रकार, तसे प्रकार आहेत, तसे प्रकार आहेत. तसं या जगात अनेक प्रकारच्या जाती आहेत. याचा अर्थ अनेक प्रकारचे प्रकार आहेत, पण मानव एक वेगळा प्रकार आहे, म्हणून त्यांनी जात शब्द वापरला. आपण काय केलं, आपण एवढी हलकट मेंदूची माणसं, आपण लाकडं ताशवतो म्हणून तो केला सुतार, आणि दागिने बनवतो म्हणून तो केला सोनार, आणि मडके घडवतो म्हणून तो केला कुंभार. आणि घोटाळा असा झाला, ती झाली तयार जात, आणि त्या जातीत आला एक माणूस मोठा जन्माला. मग कुंभाराच्या घरात गोरोबा काका आला ना, त्यांनी नरहरी सोनाराची पुण्यतिथीच करायची नाही. सोनाराच्या घरात नरहरी आला ना, त्यांनी सावता बाबाची पुण्यतिथीच करायची नाही. सावता बाबांना तुकाराम महाराज जन्माला आले ना, मराठ्याच्या घरात आले ना, करायचेच नाही. ज्ञानोबा बामणाच्या घरात आले ना, आमचा गोरोबाच. काय झालं माहिती का, हे सगळा घोटाळा. जात होती एक, त्या जातीचं नाव होतं मनुष्य. मग ज्ञानोबा लोकांनी प्रश्न विचारला, हे जातीचे वाद का घडले.